डोंगरावरून घरंगळणाऱ्या ढगांची लयबद्ध चादर आणि लांबवर आकाशाच्या चाळणीतून सांडलेल्या किरणांची पाखर. अप्रतिमच. वैशाख वणव्यानंतर सह्याद्रीच्या डोंगर रांगांना ओथंबलेल्या ढगांची ओढ लागते आणि घाटमाथ्यावरच्या डोंगर रांगांवर ढगांची गर्दी होते. हीच ढगांची गर्दी आणि ढगांचा खेळ पाहण्यासाठी आपसुकच मन आणि शरीर सह्याद्रीच्या कड्यांवर उंच शिखरांकडे ओढलं जातं. अर्थात या सगळ्याचा जादूगार हा निसर्गच. आपण फक्त या रंगमंचाचे प्रेक्षक. कालच वळवाचा पाऊस मुसळधार बरसला. मग जीवाची काहिली शांत करण्यासाठी स्प्लेंडर दांबडली कळसुबाई शिखराकडे. तसं लवकरच निघायचं होतं, पण निघताना 6 वाजलेच. कालच्या पावसाच्या खुणा अजूनही रस्ता अंगाखांद्यावर वागवत होता. सकाळचं दमट वातावरण आल्हाददायक होतं. गावातल्या देवळासमोर बाईक लावली. सकाळचे 7 वाजले होते. समोरच्या हाफशावर काही बायका पाण्यासाठी कसरत करताना दिसल्या. पिण्याच्या पाण्यासाठी असणारा संघर्ष पाहिला की धरण उशाला आणि कोरड घशाला याचा प्रत्यय येतो. पावसाळ्यात धोधो बरसणारा पाऊस आणि उन्हाळ्यात पाण्यासाठी करावी लागणारी मेहनत. तरीही इतर दुर्गम खेड्यांपेक्षा इथली परिस्थिती बरीच म्हणावी लागेल. इथल्या परिसरावर प्रत्येक ऋतूत निसर्गाची मुक्त हस्ते उधळण होत असते. एवढ्या उन्हाळ्यातही हा भाग हिरवाईनं नटलेला असतो. मग जास्त वेळ न घालवता आम्ही दोघेही देवळाच्या मागून कळसुबाईकडे निघालो. ढगांचा खेळ बघण्यासाठी परफेक्ट सिच्युएशन आहे. वातावरण छान आहे, म्हणून आम्ही कळसुबाईला आज आलोय. अरे प्रशस्त रस्ता आहे, हायवे, कळसुबाईला जाणारा हायवे. असं ऐकलं होतं. ग्रामपंचायतीने वर चढण्यासाठी कच्चा रस्ता करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुढे रस्ता बनवणं अशक्य झालं आणि त्यांनी प्रयत्न सोडून दिले. हा रस्ता बहुतेक त्याच अयशस्वी प्रयत्नाचा भाग. पूर्वी छोटी पाऊलवाट असायची, आता हायवे झाल्यासारखं वाटतंय. एवढा मोठा रस्ता झालाय, हे मोटरसायकल सुद्धा वरती जाते. चुकलो, आपली स्प्लेंडर आणायला पाहिजे होती वरपर्यंत, पण माहीत नव्हता एवढा मोठा रस्ता असेल म्हणून आणली नाही. आता पुष्कळ वरपर्यंत मोटरसायकलने गेलो असतो. तो ढगांचा खेळ बघण्यासाठीच वर जायचं होतं लवकर. सकाळी 7 वाजता सुरुवात केलेली वर चढायला. कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी शिखराच्या पायथ्याला असणाऱ्या अकोला तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील बारी या गावातून जावं लागतं. JCB वापरून चांगलाच रस्ता तयार केलाय कळसुबाईच्या पहिल्या टप्प्यापर्यंत चढण्यासाठी तरी ॲटलिस्ट. आत्ता कुठे पाऊलवाट लागली. महाराष्ट्र हा पुराण काळात दंडकारण्याचा भाग होता. त्याच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये अतिप्राचीन काळी मानवाची वस्ती होती. इथली जंगलं आंबा, जांभूळ, खैर आणि करवंदीच्या जाळ्यांनी समृद्ध आहेत. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर. सह्याद्रीचा हा शिरोमणी अकोले तालुक्यातच. ही मल्हारची दुसरी वेळ आहे. पहिल्यांदा 5 वर्षाचा असताना कळसुबाईला घेऊन आलो होतो आणि आता त्याच्या आधी त्याच्यानंतर माझ्या पुष्कळ वाऱ्या झाल्या, पण याची दुसरी वेळ आहे. इथून रेलिंगला सुरुवात झाली. साधारण प्रत्येक जण शाळेत असताना महाराष्ट्रातल्या अतिउंच कळसुबाई शिखराची उंची गाळलेल्या जागांमध्ये भरत असतो. 1646 मीटर. चढायला सुरुवात केली की शेवटपर्यंत शिखराचं आणि मंदिराचं दर्शन काही होत नाही. त्यामुळे अजून किती चालायचंय असा प्रश्न सतत पडत राहतो. प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी देवीची पूजा करतात, देवीची ओटी भरतात. इथे अमावस्या पौर्णिमेला गर्दी असते. नवरात्र, दिवाळी, होळी या सणाला यात्रा भरते. पहिली शिडी. चल रे, दमला का नाही ना? मग चल पटापट. रानोमाळ पसरलेला असा हा कचरा खालीपर्यंत पसरलाय. तो रानातल्या थोड्या आतल्या रस्त्याने आलो तर हा संपूर्ण मागे पसरलेला कचरा हा वर्षानुवर्ष असाच सह्याद्रीमध्ये ठाण मांडून बसलाय. सोयी झाल्या की त्याच्याबरोबर बकालपणा, अस्वच्छता, बेतालपणा, गोंधळ या सगळ्या गोष्टी येणारच. खाली उतरताना शक्य आहे तेवढा कचरा माझ्याबरोबर मी खाली घेऊन जातो. प्रत्येकाने दुसऱ्याचा कचरा नाही, निदान स्वतःचा कचरा जरी खाली नेला तरी पुष्कळ मोठी गोष्ट होईल. दिसणारा नजारा तर अफलातूनच. शिखरावरील मंदिराचं बांधकाम इंदोरे गावातील महादेव कोळी समाजानं केलं असं सांगितलं जातं. मार्गावर अशा जुन्या दगडी कोरीव पायऱ्या सुद्धा लागतात. दमला की नाही? इथपर्यंत आलोय जवळपास तासभरामध्ये. महाशय दमलेत त्याच्यामुळे थांबावं लागलं. बारी हे गाव मुख्यतः महादेव कोळी या आदिवासी जमातीचं. महादेव कोळी समाजाची वस्ती इथं हारीनं प्रत्येक गावात आहे.
वस्तुतः डोंगरकोळी पर्वताला महादेव स्वरूपात पाहतात, म्हणून हे महादेव कोळी. इथले प्रमुख संरक्षक दैवत सर्वसाधारणपणे पर्वतमाथ्यावरच विराजमान असते. येथूनच येणाऱ्या संकटाची चाहूल लागते. इथले नंदादीप सदैव तेवत असतात. केवळ याकरताच इथं वतनं दिली जायची आणि अजूनही कृतज्ञतेच्या श्रद्धेच्या भावनेतून हे चालूच आहे. या पर्वतरांगांमधूनच परिसरातील सर्व जलस्रोतांचा जन्म झाल्यामुळं त्या सर्व ठिकाणी शिवालये स्थापन झाली आहेत. समोरचं दृश्य बघून मनात हलगी घाईवर येऊन वाजत राहिली. समोर विस्तृत अशी पांढरी शुभ्र ढगांची चादर पसरली होती. अगदी ढगांच्या वर आल्याचं फिलिंग येत होतं. खालचा कोल्हार घोटी रस्ता धुसर होऊन ढगात लुप्त झाला होता. त्यातही सूर्याचा प्रकाश अवकाशाला भोग पाडून खालचा रस्ता शोधायला धावत होता. समोरच्या डोंगरावरच्या पवनचक्क्या ढगांचे पुंजके पिंजारून थकल्या होत्या आणि त्याच ढगांमध्ये गुडूप झाल्या होत्या. कोकणातून येणारी ढगांची फौज अलगद डोंगरावरून आमच्या घाटावर पसरत होती आणि हळूहळू होरपळून गेलेल्या प्रदेशावर आक्रमण करत होती. त्याबरोबर शेतकरी, पशुपक्षी, झाडे, वेलींची मनं उल्हासित होत होती. यावर्षीचा पावसाळा मोस्ट अवेटेड पावसाळा आहे साऱ्यांसाठी. दिवस जसा जसा चढत होता तसा प्रकाश ढगांवर पडून जणू काही पांढुरके ढगांचे पुंजके प्रकाशमान झाल्याचा भास होत होता. ढगात आलो, ढगात. आमच्या मागे वाहणारे ढग आहेत. ढगांमधून चालल्याचा अनुभव छान होता. ओला जंगलाचा वास नाकामध्ये दाटून गेला होता. नाकही मग चोंदून गेल्याची जाणीव होत होती. पण आता ढगात एंट्री झाली आपली. कुठे? ढगात एंट्री. ढगांची पांढरी चादर सगळीकडे पसरली होती. पसरली कसली? अख्खा कळसुबाईचा डोंगर ढगांची गोधडी बुजगारून झोपलाय असंच वाटत होतं. अक्षरशः ढग वाहत होते आणि चक्क उघड्या डोळ्यांनी वाहणारे ढग दिसत होते. 1860 साली आर्च डिकन गेल या इंग्रजानं रात्रीच्या वेळेस शिखरावर चढाई केली. गेलनं पहाटेच्या समयी शिखरावरून सूर्योदय पाहिला. त्या दृश्यानं प्रभावित झालेल्या गेलनं कळसुबाई शिखराला द किंग ऑफ डेक्कन हिल्स असं संबोधलं. इथे एक विहीर पण आहे. मल्हार, ही बघ विहीर. हा, हे दुकान आहेत ना, दुकानाच्या बाजूलाच इथे विहीर आहे. ही बघ विहीर, छोटीशी, ज्याच्यात उन्हाळ्याभर पाणी असतं. थोडं 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 का होईना पाणी असतं याच्यात. छोटीशी विहीर आहे, म्हणजे असं नित्य झरपा सतत चालू असतं. थोडं 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 ढगात वर चढल्यानंतर ही विहीर लागते आणि हिला 12ही महिने पाणी असतं. भले ते थोडं थोडं का होईना. झाकण काढायचं, मागाकडे ठेवायची, अशी चपटी करायची आणि मग चपटी केल्यानंतर ते झाकण लावून टाकायचं. ती परत मोठी होणार. मग हे अशी रोल करायची. काय करायची? रोल. परत वाटतं झाकण काढायचं असं, हवा काढून प्रॉपर रोल झाकण लावून टाकायचं. प्रॉपर रोल झाली की अशी पॅन्टच्या कुठल्या तरी छोट्याशा खिशात टाकून द्यायची. जुगाड. कचरा जुगाड नाही, सोपं आहे कचरा खाली घेऊन जाणं. फक्त इंटेन्शन पाहिजे कचरा खाली घेऊन जाण्याचं. असंच दिसत नाही, एवढं धुकं आहे. एका शेतकरी कुटुंबातील स्त्री आपल्या सावत्र मुलीचा खूप छळ करीत असे. ती मुलगी गुरं चारायला रानात घेऊन जायची. ही मुलगी रोज खडकावर मातीचं शिवलिंग करून त्याला दुधाचा अभिषेक घालत असे. सावत्र आईनं एकदा तिचं लग्न करून टाकायचं ठरवलं. मी लग्न करीन तर महादेवाशीच, नाहीतर तशीच राहीन असं ती मुलगी हट्टानं सांगे. शेवटी ती मुलगी त्रासून घर सोडून सह्याद्रीच्या अगदी उंच शिखरावर महादेवाचं ध्यान करीत बसली. एका कोळ्यानं तिला पाहिलं आणि घरी आणलं. ती रोज डोंगराच्या टोकावर जाऊन ध्यान करी. एक दिवस कोळी तिच्या मागोमाग गेला. तेव्हा ही कन्या महादेवाच्या डाव्या मांडीवर बसलेली. त्यानं धावत जाऊन पोरीचे पाय धरले. त्यानं या लेकीचे त्या डोंगराच्या टोकावर स्थान केलं. तीच ही कळसुबाई. परिसरातल्या कोळ्या ठाकरांना साक्षात्कार झाला. त्यांनी उत्सव साजरा केला. ती अश्विन शुद्ध पंचमी. मग सुरू झाली उत्सवाची परंपरा. अशी कळसुबाईची आख्यायिका सांगितली जाते. पुढे ते शिखर तिच्या नावानं ओळखलं जाऊ लागलं आणि तिथं तिचं मंदिर उभारण्यात आलं. आणि समोर लागली ढगातून स्वर्गात नेणारी शिडी. अगदी मे महिन्याच्या कडक उन्हातही भर दुपारी थंडगार वारा अनुभवायचा असेल, निळभोर स्वच्छ आकाश पाहायचं असेल, एकाच ठिकाणी उभं राहून अनेक किल्ल्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर उत्तर एकच, महाराष्ट्रातील सर्वोच्च माथा कळसुबाईचं शिखर. ती सारी मजा शिखरावर उभं राहून अनुभवता येते, पण आकाश स्वच्छ हवं.
बरोबर 2 तासामध्ये वर पोचले मंदिराजवळ. वर पोचलो तर काही मुलं माकडाला आणि माकडाच्या पिल्लाला बाटलीतनं पाणी पाजत होती. पण एवढं धुकं आहे, काहीच दिसत नाही, आजूबाजूचं काहीही दिसत नाही, काहीही. कळसुबाई मंदिराच्या मागच्या बाजूला गेलं आणि जर वातावरण निरभ्र असेल तर पलीकडं अलंग, मदन, कुलंग, त्याच्या पलीकडे रतनगड, हरिश्चंद्रगड, सांब्रत किंवा इकडं भंडारदऱ्याचा जलाशय असं सगळं बघायला मिळतं. दूरवर उत्तरेकडं विश्रामगड, बितनगड, औंधा आणि आडगड दिसतो. त्याच्या बाजूला पसरलेली पवनचक्क्यांची रांग. दक्षिणेकडं दूरवर हरिश्चंद्रगड, रतनगड, पाबरगड, घनचक्कर डोंगर, कात्राबाईचा डोंगर, खुट्टा सुळका दिसतात. शिखरावरून भंडारदऱ्याचा विस्तीर्ण जलाशय लक्ष वेधून घेतो. अर्थात त्यासाठी वातावरण स्वच्छ पाहिजे. आख्यायिका सोडली तर कोणतीही फुटपट्टी न वापरता आपल्या पूर्वजांना हे शिखरच सह्याद्रीचा कळस हे कसं कळलं असेल बरं. एव्हाना दर्शन घेऊन झालं होतं. ढगांच्या गर्दीमुळं आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं. मग आम्ही निघायचं ठरवलं. ढग एवढे उतरलेत की काहीही दिसत नाही. पाणी असं हातातल्या केसांवरती पण असं उतरलंय. समोर ढगाला आरपार छेदत गेलेली शिडी दिसत होती. ढगातून उतरतोय आम्ही आणि ढगातून खाली उतरतानाचा अनुभव खासच होता. मग मल्हारला ढगामध्ये पहाडवाली मॅगी खायला घातली आणि मगच खाली निघालो. कळसुबाईचा प्रवास जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच भेटू पुढच्या प्रवासामध्ये.